फर्स्ट ऑफ ऑल अ व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. विद्यार्थी मित्रांनो, आपला जो चॅप्टर चालू आहे इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शन, या इलेक्ट्रोमॅग्नेटिक इंडक्शनचे आपले फक्त दोन इम्पॉर्टंट डेरिवेशन पेंडिंग आहे आणि हे दोन्ही डेरिवेशन इन अवर न्यू सिलेबस ऍड झालेले डेरिवेशन आहे. म्हणजे न्यू सिलेबस मध्ये टोटल तुमचे 4 डेरिवेशन ऍड झाले आहे. पहिलं डेरिवेशन एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड. एनर्जी स्टोर्ड इन मॅग्नेटिक फील्ड E इक्वल टू हाफ Li स्क्वेअर. V हे आपल्याला प्रूफ करून दाखवायचं आहे. आपण ऑलरेडी प्रूफ केलं आहे E इक्वल टू d∅dt. आपण काय प्रूफ केलं आहे? E इक्वल टू d∅dt. आज आपल्याला काय प्रूफ करून दाखवायचं आहे? E इक्वल टू BLV. जर विद्यार्थी मित्रांनो हा क्वेश्चन फक्त 2 मार्क्स साठी विचारला, किती मार्क्स साठी? 2 मार्क्स, तर मी तुम्हाला डेरिवेशनच्या अर्ध्यातूनच सांगून देणार का इथून सुरुवात करायची म्हणून. बट हाच क्वेश्चन जर 3 मार्क्स साठी विचारला तर आधी तुम्हाला सेम आपण एक रेक्टँग्युलर कॉइल ड्रॉ केली होती PQRS, मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केली होती. यस ऑर नो? ती मॅग्नेटिक फील्ड मध्ये प्लेस केल्यावर आपण राईट साइडला पुश करत होतो, फ्लक्स कट होत होते, EMF इंड्यूस होत होता. EMF इंड्यूस झाल्यावर त्या कॉइल मधून करंट फ्लो होत होता. करंट फ्लो झाल्याबरोबर त्या कॉइलवर फोर्स काय होत होता? एक्झर्ट. आठवते असं आपण ऑलरेडी टीच केलं आहे. म्हणजे जरी तुम्हाला E इक्वल टू BLV प्रूफ करायला विचारलं तरी आधी तुम्हाला काय प्रूफ करायचं आहे? d∅dt. किती मार्क्स साठी? आणि जर 2 मार्क्स साठी विचारलं तर पहिले डायरेक्ट वी नो दॅट हे लिहायचं आणि यावरून हे प्रूफ करायचं. समजत आहे का मी काय बोललो होतं? आधी क्वेश्चन लिहा. प्रूव्ह दॅट स्मॉल e इक्वल टू BLV. Prove that small e equal to BLV हे आपली रेक्टँग्युलर कॉइल घेतली मी PQRS आणि ही आपली मॅग्नेटिक फील्ड B. PQRS रेक्टँग्युलर कॉइल मॅग्नेटिक फील्ड मध्ये काय केली आहे आपण? प्लेस. ही डायग्राम आपण ऑलरेडी ड्रॉ केली आहे. वेलॉसिटी V जेव्हा राईट साइडला पुश करतो तर फोर्स अपोजिट डायरेक्शननी ऍक्ट होत असतो. राईट साइडने पुश केल्याबरोबर ही मॅग्नेटिक फ्लक्सला कट करते, त्यामध्ये EMF काय होत असतो? इंड्यूस. ऑलरेडी टीच केलं आहे. ड्रॉ दिस पार्ट. तर विद्यार्थी मित्रांनो हा टॉपिक आपण ऑलरेडी टीच केला होता. आपण लिहिलं होतं कन्सिडर रेक्टँग्युलर कॉइल PQRS प्लेस इन मॅग्नेटिक फील्ड B. एक आपण रेक्टँग्युलर कॉइल कन्सिडर केली आहे. कोणती आहे रेक्टँग्युलर कॉइल? PQRS. कशामध्ये प्लेस केली? मॅग्नेटिक फील्ड B. व्हेन दिस रेक्टँग्युलर कॉइल इज पुश टुवर्ड, कोणती साइड झाली? व्हेन दिस रेक्टँग्युलर कॉइल इज पुश टुवर्ड विथ वेलॉसिटी V, देन इट कव्हर द डिस्टन्स dA. आठवते? देन इट कव्हर द डिस्टन्स and force acts in opposite direction. Force acting. त्यानंतर when rectangular coil is moved, it cuts the flux. EMF is induced. Current is start to, then force is exerted on rectangular coil. हे सगळं तुम्हाला ऍज इट इज लिहायचं आहे. कुठपर्यंत? E इक्वल टू d∅dt पर्यंत.
इक्वल टू कुठपर्यंत d∅/dt पर्यंत लिहा. कन्सिडर अ रेक्टँग्युलर कॉइल PQRS placed in magnetic field B Next, when rectangular coil is pushed towards right side, with velocity v, then it cover distance dx. And force acts in opposite direction. Then it cover distance dx and force acts in काय लिहिलं opposite direction. लिहिलं सर्वांनी. नेक्स्ट पॉइंट. ड्यू टू दिस रेक्टँग्युलर कॉइल आता कोणाला कट करणार बेटा? फ्लक्सला कट केल्याबरोबर ईएमएफ काय होणार? ईएमएफ इंड्यूस झाल्यावर काय फ्लो होत असतो आणि करंट फ्लो झाल्यावर त्यावर फोर्स काय होतो? एक्झर्ट. लिहा. ड्यू टू दिस रेक्टँग्युलर कॉइल मी आता थोडं जर फास्ट सांगत असणार आणि तुमच्यापाशी जर तुमच्याकडून लिहिणं होत नसणार तर मी सेम लिहून देत आहे जे तुमच्यापाशी ऑलरेडी बुक मध्ये नोट करून आहे. ड्यू टू दिस रेक्टँग्युलर कॉइल कट्स द फ्लक्स. EMF is induced. Current starts to flow. And force is exerted on rectangular coil. Which is denoted by लक्ष द्या इकडे आता. which is denoted by आठवत असणार तर आपण F इक्वल टू काय लिहिलं होतं? BIL. F इक्वल टू काय लिहिला होता? B मॅग्नेटिक फील्ड, I फ्लो ऑफ करंट आणि L लेंथ ऑफ रेक्टँग्युलर कॉइल. त्यानंतर लिहिलं होतं नाउ वर्क डन इक्वल टू काय लिहिलं होतं आठवते का? फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. वर्क डन इक्वल टू फोर्स इंटू डिस्प्लेसमेंट. फोर्स किती आहे? BIL. डिस्प्लेसमेंट किती? DX. डिस्प्लेसमेंट किती? DX. अगेन वर्क डन BI DA. का बरं? कारण L इंटू DX म्हणजे चेंज इन एरिया. L म्हणजे लेंथ, DX म्हणजे त्याचं डिस्प्लेसमेंट. मग रेक्टँग्युलर कॉइलचं डिस्प्लेसमेंट झालं तर काय चेंज होणार? एरिया चेंज होणार. आठवत आहे? अगेन I as it is B इंटू DA म्हणजे मी d∅ लिहिला होता. काय लिहिला होता?
याला इक्वेशन 1. इट्स अ रिझन. बी म्हणजे फक्त मॅग्नेटिक फील्ड, बी म्हणजे, आणि डीए म्हणजे चेंज इन एरिया. बी म्हणजे मॅग्नेटिक फील्ड आणि डीए म्हणजे चेंज इन एरिया. मग मला सांगा, मॅग्नेटिक फील्ड मधला जर एरिया चेंज झाला, मॅग्नेटिक फील्ड मधला काय चेंज झाला? एरिया. तर मॅग्नेटिक फील्ड पण चेंज होणार का ती कॉन्स्टंट राहणार? मॅग्नेटिक फील्ड काय होणार? चेंज. मॅग्नेटिक फील्ड चेंज होते तेव्हाच तर काय होते? ईएमएफ इंड्यूस. मग बी इंटू डीए म्हणजेच काय होणार? डी फाय. मॅग्नेटिक फील्ड मधला एरिया चेंज झाला तर आपला काय चेंज झाला? फ्लक्स. काल पेपर होता ना, हे तर वाचलं असणार. तर बी इंटू डीए इक्वल टू काय होते? डी फाय. झालं. त्यानंतर वी नो दॅट जो वर्क डन असतो, वर्क डन इक्वल टू काय असतो? एनर्जी. वर्क डन इक्वल टू, पण एनर्जीचा फॉर्म्युला पॉवर इंटू टाइम. एनर्जीचा फॉर्म्युला, आधी मी वर्क डन इक्वल टू एनर्जी लिहितो. अगेन वर्क डन, पण एनर्जीचा फॉर्म्युला पॉवर इंटू टाइम. हे तुम्हाला 10th मध्ये पण असणारच. एनर्जीचा फॉर्म्युला काय असतो? पॉवर इंटू टाइम. अगेन वर्क डन ऍज इट इज. पॉवर कोणावर डिपेंड असते? व्होल्टेज आणि करंट. पॉवर कोणावर डिपेंड आहे? तर व्होल्टेज म्हणजे ई, करंट म्हणजे आय. पॉवर, व्होल्टेज आणि टाइम आपण कधी टी लिहितो का? काय लिहितो? वाय. करंट आपला कंटिन्युअसली काय होत राहतो? चेंज. तर टाइम येणार आपला dt. इक्वेशन 2. सो फ्रॉम इक्वेशन 1 and 2, लेफ्ट हँड साइड काय आहे? सेम. तर आपण राईट हँड साइडला इक्वेट करू. ई आय डी टी, आय डी फाय, आय गेट. सो ई इक्वल टू डी फाय बाय डी टी. इथपर्यंत समजलं? ऑलरेडी आपल्या बुक मध्ये इथपर्यंत लिहून आहे. आता याच्या समोर आपल्याला करायचं आहे. जर किती मार्क्स साठी विचारलं तर 3, आणि जर 2 मार्क्स साठी विचारलं फक्त, तर याच्या नंतर मी जे करून देणार ते तुम्हाला ऍज इट इज लिहायचं आहे. समजलं? राईट डाऊन दिस फास्ट. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, आता आपण एल इंटू डीएक्स इक्वल टू काय लिहिलं? डीए. एल इंटू डीएक्स इक्वल टू डीए. बी इंटू डीए इक्वल टू काय लिहिलं? डी फाय. आता याचं रेसिप्रोकल लिहायचं आहे आपल्याला. म्हणजे डीए इक्वल टू काय लिहिणार मी? एल इंटू डीएक्स. आपण कसं प्रूफ करून दाखवत असतो? एलएचएस इक्वल टू आरएचएस. तर मग आरएचएस इक्वल टू एलएचएस राहते ना, त्याचा यूज करून आता आपल्याला हे डेरिवेशन ई इक्वल टू बीएलव्ही साठी सॉल्व्ह करायचं आहे. आणि इम्पॉर्टंट डेरिवेशन आहे, बोर्डकडे लक्ष द्या. लिहा आता. वी नो दॅट 2 मार्क्स साठी विचारलं विद्यार्थी मित्रांनो, तर इथूनच सुरुवात करायची. फक्त डायग्राम ड्रॉ करून. काय ड्रॉ करून? ऐकून घ्या. जर 2 मार्क्स साठी विचारलं हे, तर पहिले ड्रॉ काय करायची? डायग्राम. आणि डायग्राम ड्रॉ केल्यानंतर वी नो दॅट पासून काय करायची? सुरुवात. फिजिक्स मध्ये काही काही विद्यार्थी 95-96 पर्यंत जाऊन पोहोचतात. त्यांचे मार्क्स कमी होण्यामागचं रिझन हेच राहते. क्वेश्चन किती मार्क्सचा आहे आणि त्याच्यासाठी आपण किती लिहिलं पाहिजे. ज्या दिवशी माझा सिलेबस एंड होते ना, 1 हप्ता मी फक्त त्याचाच क्लास घेत असतो. प्रत्येक चॅप्टर पहिलेपासून हा क्वेश्चन किती मार्क्सचा विचारला जातो, तो क्वेश्चन किती मार्क्सचा विचारला जातो, सगळं एंडिंगला मी तेच सांगणार. समजलं का मी काय बोललो होतो? आणि त्या सेशनला सगळ्यांनी प्रेझेंटच राहायचं. सी, तुम्ही काय लिहिलं आता? वी नो दॅट वेन द कंडक्टर इज मूव्ह, when the conductor is moved, then area of rectangular coil is changed with respect to time.
area of rectangular coil is changed with respect to time. काय दिलं आपण आता? जेव्हा कंडक्टर मूव्ह होते एरिया चेंज होते. अरे कंडक्टर मूव्ह झाल्यावर एरिया चेंज होते ना. चला हा कंडक्टर आहे, हा मूव्ह झाला तर एरिया काय झाला? देअरफॉर डीए इक्वल टू मी काय लिहू शकतो? एरिया कोणामुळे चेंज झाला? लेंथ आणि डिस्प्लेसमेंट. समजत आहे मी काय बोललो होतो आता? त्यानंतर बट वेलॉसिटी इक्वल टू काय असते रे फॉर्म्युला? डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. वेलॉसिटी ही डिस्प्लेसमेंट dx, टाइम dt. dx बाय dt म्हणजे वेलॉसिटी असते. येस ऑर नो? आता यामधून आपण dx ची जर व्हॅल्यू काढली तर dx इक्वल टू काय होणार? dx ची व्हॅल्यू v इंटू dt. हेन्स dA इक्वल टू काय येणार सांगा आता? L dx म्हणजे आता v इंटू dt. इज दॅट क्लिअर? येस ऑर नो? त्यानंतर द चेंज इन फ्लक्स इज गिवन बाय काय असते? डी फाय इक्वल टू बी इंटू डीए. पहा आता काय लिहिलं होतं आपण? बी इंटू डीए इक्वल टू डी फाय. बघा ना, बी इंटू डीए इक्वल टू डी फाय लिहिलं होतं. आता मी काय लिहिलं? डी फाय इक्वल टू बी इंटू डीए. येस ऑर नो? तुम्हाला समजत आहे का इथून? एरिया म्हणजे एल इंटू डीएक्स, वेलॉसिटी म्हणजे डिस्प्लेसमेंट अपॉन टाइम. यावरून मी कोणाची व्हॅल्यू काढली? डीएक्स ची व्हॅल्यू इथे काय केली? पुट अप. त्यानंतर डीए ची व्हॅल्यू काय येणार? एल व्ही डी टी. द चेंज इन फ्लक्स इज गिवन बाय डी फाय इक्वल टू बी इंटू डीए. आता डीए ची व्हॅल्यू इथे पुट करू. पहिले डीएक्स ची व्हॅल्यू पुट केली, आता डीए ची व्हॅल्यू पुट करू. काय येणार? दस डी फाय इक्वल टू बी, हा डीए सांगा, एल व्ही डीटी. डीटी इकडे जाऊन डिवाइड होणार, डी फाय बाय डीटी इक्वल टू बी एल. बट डी फाय बाय डीटी म्हणजेच किती होते? ई. डी फाय बाय डीटी म्हणजेच किती होते? ई. आताच प्रूफ केलं आपण. सो देअरफॉर ई इक्वल टू काय येणार? बी एल व्ही. किती मार्क्स साठी विचारलं तर? 2 मार्क्स साठी विचारलं तर फक्त वी नो दॅट पासून इथपर्यंत लिहायचं. 3 मार्क्स साठी विचारलं तर फुल. समजलं का? 4 मार्क्स साठी विचारलं तरी फुल, आणि 2 मार्क्स साठी विचारलं तर पहिले काय ड्रॉ करायची? राईट डाऊन.